नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं बघतो की आता अशोक मामांना भैरवी आणि अनिशच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल कळालेलं असतं. अनिश विचारतो की बाबा तुम्हाला हे कधी कळालं? अशोक मामा म्हणतात मला आधीच कळालं, नसतं कळालं तर बरं झालं असतं. भैरवी म्हणते की बाबा खरं तर हा सगळा माझा प्लॅन होता. मी अनिशला सांगितलं होतं की आपण हे असं करूया. मला वाटलं की एकदा मी या घरात शिरले की मुलं माझ्या बाजूने वळतील आणि मी त्यांना इथून घेऊन जाईल. मला नको होतं त्यांनी तुमच्यासोबत राहायला, कारण मला वाटत होतं ते जर तुमच्यासोबत राहिले तर तुमची जुनाट वळणं मुलांना लागतील, त्यांना त्रास होईल, त्यांची घुसमट होईल. पण मी चुकले, मी मूर्ख होते. अशोक मामा म्हणतात तू नाही मूर्ख, मी मूर्ख होतो. मी तुमच्यावरती विश्वास ठेवला, माझ्या मुलावरती विश्वास ठेवला. मला हे कळलंच नाही की माणसं बदलत असतात. जो अनिश माझ्यासमोर उभा राहत नव्हता तो लग्न झाल्यावर माझ्याबरोबर राहायला लागला. मला वाटलं की माझ्या मुलाला माझी काळजी आहे, पण माझं चुकलं. मी मूर्ख होतो ना. आणि जी भैरवी जिने माझा अपमान करण्याची एक संधी सोडली नाही, ती अचानक माझ्याशी प्रेमाने वागायला लागली. मला वाटलं ती सुधारली, पण नाही, मी मूर्ख होतो ना. गेले 3 महिने तुम्ही मला फसवत राहिलात, मूर्ख बनवत राहिलात आणि मी मूर्ख बनत गेलो. सुखी आयुष्याची स्वप्न बघायला लागलो होतो, परंतु तुम्ही मला रियालिटी दाखवली. थँक्यू व्हेरी मच, असं म्हणत अशोक मामा हात जोडतात. अनिश म्हणतो की बाबा ऐकून तर घ्या. अशोक मामा रागातच म्हणतात की एक शब्द बोलू नकोस. पूर्वी तुम्हाला माझ्याशी संबंध ठेवायचे नव्हते, पण आता मला तुमच्याशी संबंध ठेवायचे नाहीये. बापाला फसवणाऱ्या मुलांबद्दल मला कवडीचंही प्रेम नाहीये. तुमची नाटकं जर संपली असतील तर तुम्ही इथून जाऊ शकता. आता हे ऐकल्यावरती भैरवी आणि अनिशला मोठा धक्का बसतो. तर राधावहिनी आणि किशोरभाऊ गाल्यातल्या गालात हसत असतात. आणि आता ही तिन्ही मुलं संयमी, इरा, ईशान यांना पण हे सगळं ऐकून फार वाईट वाटलेलं असतं. त्यानंतर आता अशोक मामा तो कॉन्ट्रॅक्ट पेपर वाचत असतात. तिथे राधावहिनी आणि किशोरभाऊ आगीत तेल ओतायला येतात. राधावहिनी म्हणतात की भाऊजी हा घ्या चहा. किशोरभाऊ म्हणतात की राधाबाई, मला काय वाटतं की आपल्याच माणसाची आपल्याच घराला नजर लागली आहे. भाऊजींसारख्या एवढ्या मोठ्या देव माणसाशी इतकं खोटं बोलायचं म्हणजे काय? राधावहिनी म्हणतात हा ना, आणि ते पण कशासाठी? पोरांना भाऊजींपासून तोडून नेण्यासाठी. वेणूबाई असत्या तर किती नाराज झाली असत्या, त्यांच्या जीवाला काय वाटलं असतं. किशोरभाऊ म्हणतात मी काय म्हणतो, तिच्या आईबापांना हे सगळं माहिती असेल का? राधावहिनी म्हणतात तिच्या आईबापांना नसेल माहिती. मुलाच्या जातीचं ठीक आहे, पण पोरीच्या जातीनं असं बिनलग्नाचं राहणं शोभतं का तरी? किशोरभाऊ म्हणतात पण मला अजून एक समजून नाही राहिली गोष्ट. आता त्यांचं लग्न झालं नाही म्हटल्यावरती ती पोरगी आपल्याकडे कोणत्या नात्याने राहील? मावशीच्या नात्याने राहील का? राधावहिनी म्हणतात नाही नाही, ती तिच्या आईबापाकडे राहील ना, मावशी असली म्हणून काय झालं. पण मला काय वाटतं ती आता पोरांना पण तिकडे घेऊन जाईल का? असं म्हटल्यावरती आता अशोक मामांना फार राग येतो आणि ते रागाने पाहू लागतात. त्यानंतर आता इकडे संयमी, इरा, ईशान हे तिघं पण आता फार टेन्शनमध्ये असतात. ईशान विचारतो की आता माऊ इथून निघून जाईल का? संयमी म्हणते मला नाही माहिती. इरा म्हणते अरे याला लिव्हिंग रिलेशनशिप म्हणतात. संयमी तिच्यावरती चिडते आणि म्हणते की इरा तू हे सगळं शिकते का स्कूलमध्ये जाऊन? इरा म्हणते नाही ग, माझी फ्रेंड बोलत होती ना तिचं ते मी ऐकलं, पण हे असंच असतं ना, जर लग्न नसेल झालं तर त्याला लिव्हिंग रिलेशनशिप म्हणतात, तसं राहू शकतो. तर ईशान म्हणतोय वेडे, असं अलाव नाहीये, असं बहीण लग्नाचं आपण एकत्र राहू नाही शकत. पण आता माऊ आपल्यासाठी राहील का? सई त्या दोघांवरती चिडते आणि म्हणते जरा गप्प बसाल का प्लीज, आता पुढे काय होणार आहे ना कोणाला काहीच माहिती नाहीये. असं म्हणून ती त्या दोघांनाही शांत करते. तर इकडे आपण असं पाहतो की अनिश भैरवीला म्हणतो की बाबा एक शब्दही बोलायला तयार नाहीयेत. भैरवी म्हणते कसे बोलतील ते आणि काय बोलतील, किती मोठा धक्का बसलाय त्यांना. अनिश म्हणतो मगाशी ते आपल्यावरती चिडले, चिडून बोलत होते, रागावले, हे सगळं काही एक्सपेक्टेड होतं. त्यांची अशी रिॲक्शन असणं एक्सपेक्टेड होतं, पण आता एकही शब्द बोलायला तयार नाहीत, असं का वागतायत ते? भैरवी म्हणते त्यांची काही एक चूक नाही अनिश, सगळी चूक आपली आहे, त्यामुळं आपल्याला कशी शिक्षा द्यायची आणि किती शिक्षा द्यायची हे सगळं काही ते ठरवतील. अनिश म्हणतो आता काय करायचं? भैरवी म्हणते काय करायचं म्हणजे काय, जोपर्यंत ते आपल्याला माफ करत नाही तोपर्यंत आपण त्यांची माफी मागत राहायची, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत राहायचा, तेवढंच आपल्या हातामध्ये आहे. पण बघ ना काय टायमिंग आहे ना, ज्या दिवशी आपल्याला हे सगळं त्यांना खरं सांगायचं होतं नेमकी त्याच दिवशी त्यांना आधीच कळालं. अनिश म्हणतो पण मला एक कळालं नाही, हे सगळं त्यांना कसं बरं कळालं असेल? तर इकडे आपण असं पाहतो की अशोक मामा आता खूप दुःखी मनाने वेणूच्या फोटोसमोर उभे असतात. किशोरभाऊ म्हणतात की भाऊजी तुम्हाला कसं कळालं हे सगळं? आम्हाला नाही कळालं, म्हणजे तो कागद तुम्हाला कसा बरं सापडला? अशोक मामा म्हणतात सत्य कधी लपून राहत नाही, ते कुठून ना कुठून बाहेर येतच. किशोरभाऊ आता राधावहिनींना म्हणतात बरं मला एक सांग तू, की आता भाऊजी तो कागद फाडून टाकतील का सगळं काही विसरून जातील? अशोक मामा म्हणतात की नाही विसरता येत, वाढत्यातील मुलं खोटं बोलतात हे मला माहितीये, पण मुलं मोठी झाल्यावर सहजपणे बापाला फसवतात हे काही विसरता येणार नाही. पुढे आता अशोक मामा वेणूच्या फोटोकडे बघत म्हणतात की यात त्यांची चूक आहे का आपली चूक आहे, का आपले संस्कार कमी पडले? आज पहिल्यांदा असं वाटतंय की वेणू लवकर गेली ना ते बरंच झालं, तिला नसतं हे सगळं काही बघवलं, असं म्हणत अशोक मामा फार भावूक झालेले असतात. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी भैरवी अशोक मामांना नाश्ता देते
आणि म्हणते की बाबा नाश्ता करून घ्या. अशोक मामा तिथून उठतात आणि त्यांची बॅग घेतात आणि ते आता ऑफिसला जायला निघतात. अनिश पुढे येतो आणि म्हणतो की बाबा आम्हाला मान्य आहे की आमची चूक झाली, आम्हाला वाटेल ती तुम्ही शिक्षा द्या, पण प्लीज बाबा असं गप्प बसू नका, काहीतरी बोला ना प्लीज. मी तुम्हाला काही एक्सप्लेनेशनसुद्धा देणार नाही आहे, पण प्लीज बाबा बोला. तर अशोक मामा मात्र काही न बोलता तिथून निघून जातात. आता राधाबाईंनी पाठीमागून येतात आणि म्हणतात की भाऊजी भाऊजी अहो डब्बा राहिला ना. पुढे त्या पाहतात की अशोक मामांनी नाश्ता पण केला नाहीये. राधाबाईंनी म्हणतात नाश्ता पण केला नाहीये भाऊजींनी आणि डब्बा पण घेऊन नाहीत. बाहेर केवढं ऊन आहे. आता एकतर बाहेर गेल्यावरती उन्हाची तळतळ होईल आणि भुकेने सुद्धा ते तळतळतील. त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर भैरवी मोठ्या आवाजातच म्हणते की त्यांना काही होणार नाहीये, मी त्यांना काही होऊन देणार नाहीये, द्या तो डब्बा माझ्याकडे, मी देईल त्यांना ऑफिसमध्ये. असं म्हणत भैरवी त्यांच्याकडून डब्बा घेते आणि ती सुद्धा आता ऑफिसला निघून जाते. त्यानंतर आता इकडे ऑफिसमध्ये अशोक मामा भैरवी आणि अनिश या दोघांचा विचार करत असतात. तितक्यात तिथे भैरवी येते आणि म्हणते की बाबा डब्बा राहिला होता घरी, आज नाश्ता पण न करता तुम्ही निघून आलात, प्लीज काहीतरी खाऊन घ्या. अशोक मामा मात्र यावरती काहीच बोलत नाही. आता ऑफिसमधले सगळेजण त्यांच्याकडे पाहू लागतात. भैरवी अशोक मामांच्या समोर डबा ठेवते आणि तिथून निघून जाते. आता अशोक मामा सुद्धा उठतात आणि तिथून बाहेर निघून जातात. नितसुरे उठतो आणि म्हणतो हे काय होतं. तृप्ती म्हणते काहीतरी मेजर सीन झालेला दिसतोय. हर्षा म्हणते हो ना मी पण नोटीस केलं, भैरवीच्या टीममध्ये माजगावकर काम करायला तयार नाही आहेत. तिच्या ग्रेटनेसचा सांगणारा माणूस अचानक असं वागतोय, नक्कीच काहीतरी घडलेलं आहे. तर गायदानी म्हणतात काही झालेलं नाहीये, चला कामाला लागा बरं आपापल्या. असं म्हटल्यावरती आता हे सगळेजण कामाला लागतात. त्यानंतर आता इकडे भैरवी तिची बॅग भरते आणि तिथून निघून जायला लागते. तर आता ही तिन्ही मुलं अनिश तिला खूप थांबवायचा प्रयत्न करत असतात. भैरवी मात्र थांबायला तयारच नसते. अनिश म्हणतो भैरवी प्लीज हे बघ आपलं काय ठरलं होतं, जे काय होईल ना ते आपण दोघेही फेस करूया, प्लीज तू अशी घर सोडून जाऊ नकोस. राधाबाईंनी म्हणतात हिंमत लागते ना, भाऊजींसमोर तोंड दाखवायची हिंमत लागते, धाडस लागते ना. अनिश चिडतो आणि म्हणतो की मामी प्लीज थांब, असं काही उगाचच बोलू नकोस. पुढे तो भैरवीला म्हणतो की भैरवी प्लीज जाऊ नको. तिन्ही मुलं तिला खूप रिक्वेस्ट करत असतात की माऊ प्लीज जाऊ नको. भैरवी मात्र काही न ऐकता तिथून निघायला लागते. ती दरवाजा उघडते तर समोर अशोक मामा असतात. अशोक मामा तिची बॅग पाहतात आणि तिला म्हणतात हे काय ब्लॅकमेल करतेस का तुम्हाला. भैरवी म्हणते नाही, तुम्हाला उलट मदत करते. अशोक मामा म्हणतात ही अशी भरल्या घरातून निघून जाऊन. भैरवी आता रडतच म्हणते की तुमच्या डोळ्यासमोर असलं ना की तुम्हालाच त्रास होईल. अशोक मामा म्हणतात तो आत्ताही होतोय, तुम्ही दोघांनाही मला फसवलंय. भैरवी म्हणते की त्याची शिक्षा मी करून घेत आहे. तुमच्यावरती राग म्हणून नाही तर बाबा तुमच्या रागाचा मान ठेवून मी इथून चालले. हे घर मला खूप आवडतं, आपल्याला जे आवडतं ते आपल्याला कधीच मिळू नये हीच माझी शिक्षा आहे. तर अनिश पुढे येतो आणि म्हणतो की भैरवी मग ही शिक्षा मी सुद्धा भोगायला तयार आहे. आता अशोक मामा म्हणतात काय करणार आहेस तू, निघून जाणार आहेस का नेहमीसारखा. आता हा अनिश जरा मला फटकूच वाटतो. तो म्हणतो नाही अजिबात नाही बाबा, मी कुठेही जाणार नाही बाबा, पण आपण एकदा व्यवस्थित बसून बोलूया ना, मी सगळं काही सांगतो तुम्हाला. अशोक मामा म्हणतात काय सांगणार आहेस तू, मुळात म्हणजे चूक तुमची नाहीच आहे, चूक माझीच आहे, मी तुमच्यावरती विश्वास ठेवला. तर भैरवी म्हणते नाही बाबा, चूक फक्त माझ्या एकटीची आहे. तर आता ही तिन्ही मुलं भैरवीला परत एकदा रिक्वेस्ट करू लागतात की माऊ प्लीज जाऊ नको. संयमी भैरवीचा हात पकडते आणि म्हणते की प्लीज माऊ आम्हाला असं सोडून जाऊ नकोस ग. ईशान पण हात पकडत म्हणतो की माऊ तू असलीस ना की आम्हाला कशाचीच भीती वाटत नाही. इरा म्हणते की माऊ तू जेव्हा माझ्या डोक्यावरून हात फिरवतेस ना तेव्हा मला खूप छान झोप लागते ग. ईशान म्हणतो की जेव्हा तू ऑफिसला जातेस ना तेव्हा आम्ही तुला खूप मिस करतो, तू असली ना की खूप सेफ वाटतं. संयमी म्हणते की माऊ प्लीज नको ना आम्हाला सोडून जाऊ, आम्ही नाही राहू शकत तुझ्याशिवाय. एक आई ऑलरेडी आमच्यापासून लांब गेली, आता दुसऱ्या आईला आम्ही नाही जाऊन देणार. तर आता अशोक मामा पुढे येतात आणि म्हणतात की आता तुला कळलं, तू इथून निघून गेलीस तर शिक्षा तुला नाही होणार, यांना होणार आहे. आता तू ठरव तुला इथं थांबायचंय की नाही, बाकी तुझी मर्जी. असं म्हणून अशोक मामा तिथून निघून जातात. आता ही तिन्ही मुलं भैरवीला मिठी मारतात. अनिश पण येतो आणि आता ह्या सगळ्यांना मिठी मारतो. आता हे पाहून किशाभाऊ आणि राधावहिनीच्या चेहऱ्यावरती 12 वाजतात. तर राधावहिनी मनातल्या मनात म्हणतात की यांच्यातली आग अशी विझून चालणार नाही, मोठा भडका उडाला पाहिजे आणि त्यासाठी मलाच आता या आगीत तेल टाकत राहायला पाहिजे. पुढे आता राधावहिनी बहुतेक सोसायटीतील लोकांना सांगतात की अनिश आणि भैरवीचं खरं लग्न झालं नव्हतं का काय. त्याच्यामुळे आता सोसायटीतील सगळेजण अशोक मामाच्या घरी येतात आणि बोलू लागतात की माजगावकर काय करून ठेवलंय तुमच्या मुलाने, हा तुमचा मुलगा आणि भैरवी बिन लग्नाचे एकत्र राहिलेत, काय म्हणायचं याला. देसाई म्हणतात काय हो माजगावकर, आपल्या सोसायटीत लिव्हिंग रिलेशनशिपला बंदी आहे तुम्हाला माहिती आहे ना, म्हणून तर आपण तरुण मुलामुलींना या सोसायटीमध्ये फ्लॅट भाड्याने देत नाही. तर रुपाली म्हणते नाहीतर काय, आणि ह्या घरात काय चाललंय, हळदी कुंकू काय चाललंय, सण समारंभ काय करतात येत, छान छान हा छान. जनार्दन म्हणतो की नशीब आपण ह्या दोघांना सत्यनारायणच्या पूजेला नाही बसवलं. सातपुते म्हणतात ते बाकी सगळं जाऊ द्या माजगावकर, पण तुम्हाला हे सगळं कसं चाललं हा, अहो घरात लहान लहान मुलं आहेत, किमान त्यांचा तरी विचार करायचा ना.
प्रभूबाई म्हणतात की अनिसच्या हट्टापुढे हतबल झाली असतील, दुसरं काय. देसाई म्हणतात की नाही नाही, आता नाही कळणार तुम्हाला, उद्या समाजात तुमची नाचक्की होईल ना, तेव्हा तुम्हाला सगळं काही कळेल. आता अशोक मामा उठतात आणि रागातच म्हणतात की झालं का तुमचं सगळ्यांचं बोलून. आता मी काय बोलतो ना ते नीट ऐका. हे सगळं जे झालं ते वाईट झालं, चुकीचं झालं. आता माझ्या मुलांची चूक मी सुधारणार आहे. राधाबाईंनी म्हणतात की भाऊजी तुम्ही सूनबाईला घराबाहेर काढणार की काय. अशोक मामा म्हणतात नाही, अजिबात नाही. आज सकाळीच माझ्या गुरुजींसोबत माझं बोलणं झालेलं आहे. बरोबर 3 दिवसांनी माझा मुलगा अनिश आणि भैरवी मुजुमदार यांचं विधिवत लग्न होणार आहे. तर राधाबाईंनी म्हणतात अहो पण त्या दिवशी तर वटपौर्णिमा आहे ना भाऊजी. अशोक मामा म्हणतात त्याच दिवशी भैरवी आमची सून होणार आहे. यावरती आता ईश्वर काका फार खुश होतात आणि म्हणतात ये बात. पुढे ते सोसायटीतील लोकांना म्हणतात की झालं का तुमचं समाधान. अशोकने आत्ता उत्तर दिलेलं आहे, त्यामुळं आता हे सगळं काही सोडा आणि एकत्र या. आपल्याला अनिसच्या लग्नाची तयारी करायची. चला सोसायटीमध्ये आता अनिसचं लग्न आहे म्हटल्यावरती तयारीला नको का लागायला. आता हे सगळं ऐकल्यावरती सगळे सोसायटीतील तिथून निघून जातात. त्यानंतर आता भैरवीच्या आईवडिलांना अशोक मामा बोलून घेतात. चंदनराव अशोक मामांना म्हणतात की अहो 3 दिवसात सागर संगीत लग्न हे कसं शक्य आहे. अशोक मामा म्हणतात का शक्य नाहीये, साधेपणाने करू ना आपण लग्न. चंदनराव म्हणतात अहो अशोकराव असं करू नका, माझ्या मुलीने तुमची फसवणूक केली, तिला तर शिक्षा झालीच पाहिजे. मीना म्हणते की हे असं वागणं म्हणजे ना आपण त्यांचं खोटं बोलणं पोटात घालण्यासारखं होतंय. अशोक मामा म्हणतात की नाही त्यांनी चूक केलेली, पण आता आपल्याला ती सुधारायची. आता आपण त्यांचं लग्न लावून द्यायचंय. वटपौर्णिमेच्या दिवशी 2:37चा मुहूर्त गुरुजींनी काढलाय. आता खऱ्याखुऱ्या लग्नात अडकले ना तर सगळी नाटकं बाहेर येतील यांची. मीना म्हणते भाऊजी पण हे सगळं करायची गरज आहे का. अशोक मामा म्हणतात की भैरवीसाठी आहे. लग्नाशिवाय ती या घरात राहिलेली आहे आणि तिचं जर आता आपण लग्न नाही लावून दिलं ना तर तिला आयुष्यात खूप काही भोगावं लागेल आणि ते मला अजिबात चालणार नाही. तर आता भैरवी उठते आणि रडतच अशोक मामांना म्हणते की बाबा आय एम रिअली सॉरी. अनिश पण येतो आणि म्हणतो की बाबा आम्ही चुकलो, आम्ही तुमच्या सगळ्यांची माफी मागतो, आम्ही हा निर्णय घेतला कारण. तर अशोक मामा त्याला अडवतच म्हणतात की त्या कारणाशी मला काही घेणं देणं नाही. एक लक्षात ठेव अनिश, जर भैरवीच्या डोळ्यात पाणी आलं तर गाठ माझ्याशी. तुम्हाला फसवलंच ते मी सहन केलं, पण जर हिला काही त्रास दिला तसं काही वागलास तर तुझं काही खरं नाही. चला उठा आता. आता अशोक मामा ह्या दोघांनाही उभं करतात, त्यांच्या गळ्यात हात टाकतात आणि म्हणतात की हे पहा आपल्याकडे आता वेळ कमी आहे, लग्नाच्या तयारीला लागा. असं म्हणत अशोक मामा हसू लागतात. तर भैरवी आणि अनिश हे दोघंही हसतात आणि अशोक मामांना मिठी मारतात. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. आजचा हा भाग यांनी खूप गोड आणि सुंदररीत्याने संपवलेला आहे. आता उद्याच्या भागात आपल्याला यांच्या लग्नाचा समारंभ पाहायला मिळणार आहे. 1.5 तासाचा विशेष भाग असणार आहे. हा भाग मी तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये एक्सप्लेन करणार आहे. उद्याचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.